नमस्कार मित्रांनो, जिजाऊ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. तर क्वेश्चन टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. त्यातलं 30लं लेक्चर आहे. याआधी 2 लेक्चर झाले. ते जे बघितले नसते तर बघून घ्या. आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे लेक्चर आहेत. तुम्हाला हे जर लेक्चर बघितलं तर गणित बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. तर पहा, पहिला क्वेश्चन, खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? तर बघा, परिमेय संख्या म्हणजे ज्या गणिताचं दिलेलं उत्तर आहे अंकगणित पद्धतीने काढता येतं असं, त्याला परिमेय संख्या म्हणतात. बघा, वर्गमुळात 3 ही परिमेय आहे का? तर नाही. इथं वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3 याचं उत्तर काय येतं? 1 येतं. तर हे आहे. हे वर्गमुळात 3 चे शून्य आहे का? तर नाही. आणि हे वर्गमुळात किती आहे? 6/3, 3 दुनी 6 म्हणजे वर्गमुळात 2 ही पण नाही. तर काय येईल मग? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर 1 येते, म्हणून ही वर्गमुळात ही परिमेय संख्या आहे. आता पाहूयात दुसरा क्वेश्चन. पहा, y ही एक समसंख्या असून त्यापुढील क्रमाने येणारी चौथी विषम संख्या. आपल्याला जर सम दिली असेल तर काय? दिलेल्या क्रमांक आहे ना, क्रमांकाची दुप्पट करायची, त्यातून 1 मायनस करायचा. दिलेली सम असेल आणि परत पुढची विषम काढायची असेल तर बघा मग काय आहे? y. दिलेली संख्या काय? y. आणि दिलेला क्रमांक काय? 4. 4 दुनी काय? प्लस काय होईल? 4 दुने 8. 8 मायनस 1. तर काय येईल मग? y प्लस 7. 8तून 1 गेला 7. y प्लस 7 किती मध्ये? पर्याय क्रमांक 4 मध्ये. आपलं उत्तर आलं 4. तर बघा, आता तिसरा क्वेश्चन नंबर 3 पहा. 53 या संख्येस 6 ने निशेष भाग जातो तर या जागी कोणता अंक येईल? स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर बघा, 6 ने निशेष भाग जातो. 6 ने निशेष भाग जातो. 6 ची कसोटी 2 ने आणि 3 ने निशेष भाग जात असेल तर 6 ने पण निशेष भाग जातो. 2 ची कसोटी काय? 2, 4 एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अंक असेल तर 1 ची अप्लाय होती का? तर होती. 2 ची अप्लाय होती का? तर होती. म्हणजे 2 ची होती. आता काय आपल्याला 3 ची होती का? 3 ची कसोटी काय? दिलेल्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर 3 ने निशेष भाग जातो. तर बघा, 8 आणि 5 13 आणि 13 आणि 3 16 म्हणजे काय आहे? 16 बेरीज होती. आणि आपल्याला त्या ठिकाणी काय अंक आहे हा टाकायचा, आणि त्याने जर 3 ने भाग जात असेल तर 6 ने पण जाणार आहे. 16 आणि 3 19 होतात. इथं बघा, इथं काय होईल? 19 होतात. किती? 19. तर मग 19 ला 3 ने भाग जातो का? तर नाही. मग एक पर्याय कटला. 16 आणि 4 किती? 20. 20 ला 3 ने भाग जातो का? तर नाही. तर हा पण कटला. 16 आणि 2 18. 18 ला भाग जातो का 3 ने? 3 सक 18. 3 ने जातो. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं 3 उत्तर आलं. किती? 16 आणि 2 किती? 18. 18 ला 3 ने भाग जातो का? तर 3 सक 18 जातो. म्हणजे आपलं उत्तर आलं 3. आणि 1 केलं तर बघा, 16 आणि 1 17. 17 ला 3 ने जातं. पर्याय 4 पण कटतो. उत्तर आलं 3. आता पुढील क्वेश्चन पाहूत आपण. दोन संख्या 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 आहे व लसावी 96 आहे, तर ती x म्हणजे काय? बघा, त्यासाठी सूत्र आहे पहिली संख्या फर्स्ट संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. बघा, पहिली संख्या काय? 4x आणि दुसरी 6x आणि लसावी 96 आणि मसावी किती? 16. तर गुणाकार करा. 6 चोक 24. 24 काय? x स्क्वेअर बरोबर 96 गुणिले 16. आता 24 इकडे आणा. x स्क्वेअर बरोबर 96 गुणिले 16 भागिले किती आहे? 24. 24 चोक 96 आणि 16 चोक किती? 64. मग x स्क्वेअर बरोबर 64. तर x बरोबर किती येईल मग? 8. काय केलं? वर्गमूळ घेतलं. x स्क्वेअरचं x आणि 64चं किती? 8. म्हणून उत्तर आपलं 8. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 8. तर उत्तर आपलं किती? पर्याय क्रमांक 2. बघा, आता तिसरा क्वेश्चन. रोषाचा पगार सध्या 19,000 रुपये प्रतिमाह आहे. तिचा पगार दर महिन्याला 345 रुपयांनी वाढतो. तर 26व्या महिन्यानंतर तिचा पगार काय होईल? म्हणजेच काय? सुरुवातीला पगार तिचा किती? 19,000 आहे. प्रत्येक वेळी 345 ने वाढ होते.
तर 26व्या पगार महिन्यानंतर 26व्या महिन्यात त्याचा पगार किती होईल? हे बघा अंकगणितीय श्रेणीमध्ये याचं उत्तर निघतं. तर बघा त्याला काय आहे सूत्र TN बरोबर A प्लस N-1 इंटू डी. बघा ए म्हणजे काय सुरुवातीचा पगार. सुरुवातीचा पगार किती आहे? आणि TN म्हणजे काय 26व्या महिन्यानंतर काढायचा आहे म्हणजे 26. आपल्याला काय करायचं आहे 26व्या महिन्यानंतर काढायचं आहे. तर काय N हे किती आहे? मग 19,000. ए म्हणजेच काय सुरुवातीचा पगार किती? ए बरोबर किती 19,000. 1, 2, 3 बघा 19,000. एन म्हणजे काय कितव्या नंतर काढायचं आहे 26व्या म्हणजे 26 मायनस 1 किती 26 मायनस 1 आणि डी म्हणजे काय तर फरक असतो. डी म्हणजे काय फरक तर फरक किती दर महिन्याला 345 रुपयांनी वाढवते. किती 345 मग बघा 19,000 19,000 परत किती 26 मधून 1 गेला 25 गुणिले किती 345 बघा मग 19,000 प्लस बघा 25 125 किती आजचे आले 12 25 100 100 आणि हे 12 किती आले 112 किती 11 राहिले 25 75 आणि 11 7 25 75 आणि हे 11 76 आणि 10 86 किती आले 8,000 8,086 किती 25 75 आणि 10 85 आणि 186 8,625 बघा मग आपलं किती येणार 19,000 आणि हे 8,625 बघा किती 19,000 हे आणि हे 8 किती 5 हे किती 2 हे 6 आणि 8 आणि 8 16 आणि 1 17 आजचा आला एक किती झाले 27,625 पर्याय क्रमांक किती 4 मध्ये 27,625 आलं उत्तर आपलं. तर यासाठी एक सूत्राचं लक्षात ठेवा TN म्हणजे TN बरोबर A प्लस N-1 डी. इथं काय असलं तरी चालेल. TN म्हणजे किती आता N म्हणजे किती 26 ठेवायचा म्हणजे जे दिलंय ते कितवा काढायचा आहे ते त्यासाठी. A म्हणजे काय सुरुवातीचा पगार आणि डी म्हणजे काय फरक. फरक म्हणजेच कितीने वाढलाय 345 ने म्हणून ते हे सूत्र लक्षात ठेवलं तर लवकर उत्तर मिळून जाईल तुम्हाला. आता बघा 6 म्हणजे 256 चा 0.16 गुणिले 256 चा 0.09 बघा आता इथं एक सूत्राचं एक पद्धत थोडी लक्षात ठेवा काय ए रेस टू एक्स किंवा एक्स रेस टू ए इंटू एक्स रेस टू बी बरोबर काय असतं नाही का गुणाकार असेल तर दोन्हींची काय करायचं गुणाकार असेल तर दोन्हींची बेरीज करायची आणि भागाकार असेल तर दोन्हींची वजाबाकी करायची. तर 16 आणि 9 किती होतात 25 म्हणजे एक्स रेस टू काय होईल बघा ए प्लस बी होतं ए प्लस बी म्हणून याचं उत्तर काय येईल बघा 256 बघा 256 रेस टू काय 0.16 प्लस 0.09 मग काय राहील 256 चा 0.25 0.25 म्हणजेच काय असतं 256 चा 1/4 1/4 म्हणजे किती की कोणत्या अशा संख्येचा चौथा घात म्हणजेच 256 आहे तर असं काय 4 चा चौथा घात आहे म्हणजेच 256 आहे म्हणून आपलं पर्याय क्रमांक उत्तर येईल काय येईल 2 नंबर काय होईल असा 256 चा 1/4 म्हणजे 1/4 घात म्हणजेच काय कोणत्या संख्येचा चौथा घात तर 4 चा म्हणून आपलं 6च उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. आता पुढचं पाहू 12चा वर्गमुळात 12चा 3x - 2 बरोबर 12चा स्क्वेअर तर बघा आता काय जर त्याला आपण सेम केलं वर्ग बरोबरच्या चिन्हाच्या दोन्हीकडे पण तर बघा 12 3x - 2 बरोबर काय 12चा वर्ग तर बघा दोन्हीकडे पण समान संख्या करून घ्या तर दोन्हीचं स्क्वेअरिंग बोथ साइड स्क्वेअरिंग बी बोथ साइड्स ह्याचा वर्ग केला तर काय होईल वर्गमूळ निघून जाईल काय होईल मग 12 3x
मायनस 2 बरोबर काय 12चा वर्गाचा वर्ग म्हणजे काय 2 बेदुने 4 काय इथे येईन 4. तर बघा इकडे 12चा हे बरोबरच्या समोर आहे म्हणून काय डायरेक्ट असं लिहून घेऊ शकता 3x - 2 बरोबर 4. तर बघा 3x बरोबर काय होईल मग इकडे मायनस आहे इकडे प्लस होते 4 आणि 2 6 आणि x बरोबर काय येईल 6/3 3 1 3 3 2 6 x बरोबर काय येईल 2. पर्याय क्रमांक 2 आणि उत्तर पण 2च. बघा तर पुढचा क्वेश्चन पाहूयात. 8वा एका पुस्तकाचा 3/5 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकाला एकूण पाने किती? बघा पुस्तकाला एकूण पाने किती? भाग किती 3/5 भाग वाचायचा झाला 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने शिल्लक राहिले तर पुस्तकाला पाने किती? तर ह्याचं काय आहे शॉर्ट फॉर्म मध्ये एकदम शॉर्ट स्ट्रिकने उत्तर मिळतं. काय करायचं वाचून झालेली पाने आणि वाचायची शिल्लक राहिलेली पाने दोन्हींची बेरीज करायची. किती 125 125 125 आणि 15 किती झाले 25 40 140 झाले. काय 140 झाले. आणि काय करा इथं जो पूर्णांक अपूर्णांकात दिले ना त्याचा छेद आहे ना छेदने गुणा आणि दोन्हींची वजाबाकी छेदातल्या 5तून 3 गेले किती राहिले 2. आता बघा बे 7 14 आणि बे 0 आता किती यांचा गुणाकार 7 5 35 किती आला 350. तर आपलं उत्तर आलं 350 पर्याय क्रमांक 2. तर एकदम सोप्या ट्रिकने काय करायचं वाचायची पाने राहिलेली आणि जे वाचून झाले ते दोन्हींची बेरीज केली. तर जो पूर्णांक अपूर्णांकात दिलाय त्याचा छेद वरती लिहिला आणि या दोन्हींची वजाबाकी आपण छेदात लिहिली आणि डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं. आपल्याला काय मिळालं 350. शॉर्ट ट्रिकने एकदम 0 मिनिटात उत्तर निघते. बघा सोडवा. आपल्याला ही पदावली तर ह्याच्यात व्यवस्थित निरीक्षण करायचं. चिन्ह आधी बघून घ्यायचे. चिन्ह प्लस आहे, इथं भागिले, इथं मायनस आहे आणि इथं गुणिले. जर सगळे चारही पण दिलेले असतील चिन्ह तर काय करायचं असतं आधी भागाकार करायचा असतो आणि नंतर गुणाकार करायचा असतो नंतर बाकीच्या क्रिया जशा सिरियल असतील तशा करायच्या असतात. तर बघा मग आता काय करा हे दोन हे हाय असे घ्या. आधी काय करावं लागेल आपल्याला इथं भागाकार करावा लागेल. 2.25 भागाकार बघा मग 15 भागिले काय 1 पॉइंट बरोबर मायनस हे दोन्हीचा गुणाकार करून घेतला तरी चालेल किंवा आधी भागाकार करून घ्या नंतर गुणाकार करा. बघा काय होईल पॉइंट काढून टाकायचा असेल तर इकडे 1 निघाला इकडे 1 निघाला परत इकडे वरती म्हणून 150 झाले. आता पॉइंट निघून जातोय. तर बघा 5 त्रिक 15 5 0 0 5 त्रिक 15 5 चोक 20 आणि 5 त्रिक 15 5 चोक 20 एक उरला 5 त्रिक 15 ते 225 आहे इथं 5 5 25 इथे किती येईल 45 आहे इथं किती आहे 2.25 आहे ना 5 5 25 इथं किती 45 झाले इथं 30 झाले 5 6 30 5 9 45 3 2 6 3 त्रिक 9 302 आलं 302चं उत्तर काय येईल बे एक 2 1 2 किती उरला 1 उरला पॉइंट दिला बे 5 10 काय आलं 1.5 काय आलं 1.5 बघा आता 1.5 आलं. बघा आता पुढचं तर काय मग 2.25 प्लस काय येईल 1.5 मायनस आता गुणाकार करून घ्या. याचा गुणाकार सरळ सरळ गुणाकार करा पॉईंट विसरा नंतर पॉईंट द्या 15 5 75 हा 7 15 दुने 30 आणि 7 37 आले 3 15 दुने 30 आणि 3 33 आणि काय 2 हे 2 आणि इकडला 1 म्हणजे 3 नंतर पॉईंट दिला. तर बघा इथं काय इथं बेरीज आहे इथं वजाबाकी तर बेरीज करून घेतली आधी नंतर वजाबाकी करा.
तर बघा काय होईल 5 5 5 आणि इथं काय 2 आणि 1 3 इथं 5 आणि 2 7 येईन इथं 7 आणि हे 2 2 आणि 1 3 3.75 मायनस 3.37 बरोबर आणि हे 5 जशाल तसे. तर ह्याची जर वजाबाकी केली तर बघा इथं काय एक 2च आहेत म्हणून इथे 0 घेतला. 10तून 5 गेले 5 इथे राहिले 4 7 आणि 7 14 7 आणि 7 14 आता इथं राहिले किती 6 6तून 3 गेले 6तून 3 गेले 3 आणि 3तून 3 गेले 0 म्हणजे 0.375 आपलं काय एक नंबरमध्ये 0.375. हे बघा आधी काय करा भागाकार करा नंतर गुणाकार करा नंतर बेरीज नंतर वजाबाकी म्हणजे जर 4 जण असेल तर त्याला बॉड मासचा नियम वापरा. बॉड मास काय करा बॉड मासचा नियम वापरून उत्तर काढा. चला आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते. त्या टाकीला एक छिद्र असल्यामुळे पूर्ण भरलेली टाकी 4 तासात रिकामी होते. तर ती टाकी किती तासात रिकामी होईल? काय सांगितलं आपल्याला? रिकामी होईल. भरेल नाही विचारलं. पहिल्या नळाने 6 तासात आणि दुसऱ्या 4 तासात रिकामी होती. तर ह्यात एकदम शॉर्ट फॉर्म आहे. काय करायचं? तर 6 तासात भरते 4 तासात रिकामी होते दोन्हीचा गुणाकार करायचा आणि रिकामी होते म्हणून दोन्हीची वजाबाकी करायची. 6तून 4 गेले 2 किती 2 बेक बेत्रिक 6 आणि 4 त्रिक 12 म्हणजे किती 12 तास. एकदम सोपं आहे. 6 तासात भरते तर 6 4 तासात रिकामी होते तर दोन्हीचा गुणाकार आणि दोन्ही रिकामी का विचारले ना रिकामी होते तर 6तून 4 गेले किती 2 म्हणून बेत्रिक 6 4 त्रिक 12 एकदम सोपं शॉर्ट ट्रिकने पण याचं उत्तर निघून जाते. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात. रमेश हा एक काम 7 दिवसात करतो. तर रमेशने 4 दिवस काम केले तर त्याचं काम किती? बघा पूर्ण काम किती 7 दिवसात करतो. त्याने किती दिवस केले? 4च दिवस केले. म्हणजे बघा पूर्ण काम किती 7 दिवस. त्याने किती केले 4 दिवस म्हणजे किती येईल त्याचं? त्याचं काम किती येईल? 4चे 7 4चे 7 किती एक नंबरमध्ये. एकदम सोपा क्वेश्चन आहे. आता बघू पुढचा. 48 मजूर एका रस्त्याचे काम 36 दिवसात पूर्ण करतात. तर त्या रस्त्याच्या 1.25 पट काम पूर्वीच्या मजुरांच्या 3/4 पट मजूर एक किती दिवसात करतील? म्हणजे काय आहे बघा आता 48 मजूर आहेत एका रस्त्याचे काम 36 दिवसात करतात. किती 48 मजूर एका रस्त्याचे काम 36 दिवसात आणि रस्ता रस्ता किती एकच रस्ता आहे बरोबर. आता पुढचं काय पूर्वीच्या मजुराच्या 3/4 पूर्वी मजूर किती होते 48 48च्या 3/4 बघा 4 1 4 4 2 8 12 त्रिक 36 म्हणजे किती 36 मजूर आणि काय पूर्वीच्या मजुराच्या किती दिवसात करतील दिवस सांग विचारले दिवसला दिवसच दिवस दिले का आपल्याला दिवस भागिले आणि काम किती आहे 1.25 पहिलं किती एक होतं समजा थोडक्यात तर त्याच्या 1.25 म्हणजे काय 1.25 बघा आता तिरकस गुणाकार करून घ्या किती 48 गुणिले 36 48 गुणिले 36 गुणिले 1.25 भागिले 36 बरोबर काय दिवस बघा 36 कटले 48 गुणिले 1.25 किती 48 गुणिले 1.25 दिवस किती 1.25 दिवस तर याचा गुणाकार किती येतो 600 येतो आणि 2 नंतर 6000 येतो याच्यात 2 नंतर पॉइंट आहे म्हणून काय 2 नंतर पॉइंट दिला तर उत्तर मिळतं आपल्याला 60 दिवस किती 60 दिवस याचा गुणाकार आहे फक्त तर 60 दिवस तर पर्याय क्रमांक काय 2 मध्ये 60 दिवस. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. जर त्यांच्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी किती होते 15 होते. तर वर्ग शिक्षकांचे वय किती ह्याला बघा शॉर्ट ट्रिकने पण उत्तर निघतं आणि लॉंगनी पण निघतंय. तर बघा एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांची सरासरी वय किती 14 वर्ष 20 गुणिले 14 14 दुणे 28 किती 280 आणि त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळाले
तर किती जण झाले मग? टोटल किती झाले? 21 जण झाले आणि सरासरी किती झाली? 15. सरासरी 15. 15 एक 15. 15 एक 15 हातचा आला 1. 15 दुणे 30 आणि 1 किती? 31 म्हणजे 315 आणि पहिली सरासरी किती होती? 80 म्हणजे ह्याचं उत्तर काय येईल? 35. बघा वजाबाकी केली. दोन्हीची वजाबाकी किती येईल? 35. 80 हे 20 आणि हे 15, 30 आणि 35 किती आलं? 35. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आलं. पर्याय क्रमांक 1 मध्ये. आता बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूयात किंवा याचं शॉर्ट ट्रिकने जरी केलं तर काय करायचं? हे 20 विद्यार्थी किती आहेत? 20. हे 20 ने सरासरी कितीने वाढली? दोन्हीची वजाबाकी बघा 14 आणि 15. 1 ने वाढली म्हणजे सगळ्यांचा 1-1 वाढला. तर किती हे? 20 आणि परत की सरासरी 1 जण वाढलेला आहे म्हणजे हे 15 किती? 35. 1 ने वाढली म्हणून ह्या सगळ्यांचा 1-1 वाढला 20 आणि परत सरासरी एकूण किती? ते 15 ॲड करायचे त्यात. किती? 35. बघा 300 मीटर लांबीच्या गाडी ताशी 54 किमी वेगाने जाते, तर ती गाडी एका खांबास किती वेळात ओलांडेल? बघा काय आहे? वेळाचं सूत्र आहे बघा. वेळ बरोबर अंतर भागिले काय? अ, वेग. अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. तर वेग काय आपला? अंतर किती आहे? 300 मीटर आणि वेळ किती आहे? 54. पण आपलं हे काय मीटरमध्ये, हे काय किलोमीटरमध्ये. किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं असेल तर काय 5/18 ने भागायचं त्याला. हे बघा 54 गुणिले 5 भागा 18. 18 दोनशे 18 त्रिक 54 आणि 5 त्रिक काय आहे मग? 5 त्रिक 15. मग इथं बघा इथं डायरेक्ट घेऊ आपण. काय येईल मग? हे बघा किती आलं मग? अंतर किती आलं? 300 भागिले काय? किती आलं इथं? 15 आलंय ना. 5 त्रिक 15 आणि किती ताशी किती किलोमीटर आहे? 54 आहे. तर आपण मीटरमध्ये किलोमीटरचं मीटरमध्ये केलं तर काय होईल? 15. 54ला 5/18 ने 18 त्रिक 54 5 त्रिक 15. इथं बघा उत्तर काय येईल? 15 एक 15. 15 दुणे 30 आणि 0 20. काय येईल? 20 सेकंद. हे किती? 20 सेकंद. पर्याय क्रमांक 2. बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. एक्सच्या 20% बरोबर किती? 20 आहे. एक्स आहे समजा एक्सच्या काय आहे? हे एक्स आहे. एक्सच्या 20%. एक्सच्या 20% चे म्हणजेच काय गुणिले असतं. परत काय 20% बरोबर काय 20 आहे. तर बघा मग 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. हा 1 गेला, हा 0 गेला. बेदुने 4 काय येईल? 4. 4/100. एक्स बरोबर काय येईल मग? हे 20 गुणिले इकडे गेल्यावर काय भागिले नंतर गुणिले होईल आणि इथं वरचा बेदुने 4. 4 खाली 4 पंचे 20 म्हणजे किती आलं? एक्स बरोबर 500. एक्स बरोबर 500. पर्याय क्रमांक 2. एस बरोबर किती? एस बरोबर 500. आता बघा पुढचा क्वेश्चन पाहूयात. एका परीक्षेत विज्ञान विषयात 75% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 70% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्या परीक्षेत किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? हे बघा इथं काय दिलंय? उत्तीर्ण दिलंय. इथं काय दिलंय? इंग्रजी विषयात उत्तीर्ण दिलंय आणि इथं काय उत्तीर्ण दिलंय. पण आपल्याला काय काढायचंय? अनुत्तीर्ण काढायचे. काय करायचंय? अनुत्तीर्ण काढायचंय. काय काढायचं आपल्याला? अनुत्तीर्ण काढायचं. तर एकदा बघून घ्या. बघा हे काय करायचं 75% विद्यार्थी उत्तीर्ण. काय करा? इथं 75 घ्या. परत काय 70% इंग्रजी उत्तीर्ण. काय करा? 70% घ्या. दोन्हीची बेरीज किती झाली? 5. 7 आणि 7 14 किती झाले? 145 आणि दोन्ही विषयात उत्तीर्ण किती येतं? 65%. हे 65 काय करा? मायनस करा. 65 5 5 गेल्या 0. 6 6 किती 4 आणि 4 8 किती झाले 80
इथं 0. किती झालं? हे 80% झालं. हे काय झालं? उत्तीर्ण झालं. उत्तीर्ण काय झालं? उत्तीर्ण झालं. तर आता मग 80% जर उत्तीर्ण झालं असेल, तर अनुत्तीर्ण किती येणार आहे मग? 20% अनुत्तीर्ण. 20% म्हणजे पर्याय क्रमांक 3. बघा काय करायचं? उत्तीर्ण-उत्तीर्णची बेरीज करायची आणि विज्ञान आणि इंग्रजी दोन्हीची बेरीज करायची आणि दोन्ही विषयात जे दिलेत ते काय करायचे? त्यातून वजा करायचे. हे झाले उत्तीर्ण आणि 100 पैकी 80 उत्तीर्ण म्हणल्यावर 80% उत्तीर्ण म्हणल्यावर तर अनुत्तीर्ण किती होणार आहेत मग ॲक्चुअली 20. एकदम सोपं आहे. हे काय बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 50% वाढल्यास त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? तर काय त्रिज्या, त्रिज्या r r बरोबर काय 15. r बरोबर काय 15. तर क्षेत्रफळ कितीने वाढणार आहे? तर यासाठी एकदम एक सूत्र आहे बघा. 2r प्लस r स्क्वेअर छेद 100. ह्यात तुम्हाला काय मिळेल? त्रिज्या दिली तर तुम्हाला क्षेत्रफळ कितीने वाढले ते टक्के म्हणून 100 हे मिळून जाईल. बघा r बरोबर किती आहे 15. तर बघा इथं 15 ठेवा. 15 दुने काय होईल? मग 30 प्लस काय होईल? r स्क्वेअर म्हणजे काय 15चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर काय 225 आणि भागिले किती येईल? 100. 225 आहे. बरोबर. मग याचं काय होईल? 30 प्लस हे बघा 2 शून्य येतं म्हणून इकडून 2 नी 0 पॉइंट येईल. काय होईल मग? 2.25 येईल. बरोबर. मग काय बेरीज करा. 30 आणि 2 32.25. काय उत्तर आलं आपलं? 32.25% वाढ होईल. काय? 2 नंबर. बघा आता पुढचा क्वेश्चन पाहू. एक सोफा सेट यांची मूळ किंमत ₹500 होती. जो ₹400 मध्ये विकला तर शेकडा तोटा काढा. काय आहे? खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत किती आहे? तर ₹500. खरेदी किंमत ₹500. बरोबर. आणि विक्री किंमत किती आहे? खरेदी किंमत 500 आहे. विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत किती आहे? तर ₹400. म्हणजे आपल्याला तोटा किती झाला? तर ₹100चा. ₹100चा तोटा झालाय. तर मग शेकडा तोटा बरोबर काय आहे? शेकडा तोटा बरोबर काय? मग तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. बघा मग शेकडा तोटा काय येईल मग? शेकडा तोटा बरोबर तोटा किती? 100. खरेदी किंमत किती आहे? 500 गुणिले काय? 100. बघा हे 2 गेले, हे 2 गेले. 5 दुने 10, 0. किती आलं? 20. काय आलं? 20%. किती आपलं आलं? पर्याय क्रमांक 3 मध्ये 20%. बघा आता सोपे क्वेश्चन. एका वस्तूची किंमत 25% कमी झाल्याने ती वस्तू ₹25 मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? बघा ती एक वस्तू आहे समजा थोडक्यात. तिची काय 25% किंमत कमी झाली तर ती काय ₹25 मिळते थोडक्यात. बघा ही एक वस्तू आहे. तिची कितीने कमी झाली तर 25% म्हणजेच किती राहिले? 75 भागिले 100. आणि ती कितीला मिळाली मग? 25ला म्हणजे 25. बघा मग इकडे भागिले गुणिले करा. x बरोबर काय मग? 25 गुणिले 100 भागिले काय? 75. बघा 25 एक 25, 25 त्रिक 75, 100 छेद 3 म्हणजेच काय x बरोबर 3 त्रिक 9, 1 उरला. किती झाले? 10. 3 त्रिक 9, 1 उरला. पॉइंट झाला. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. काय 33.33. 33.33. 100चे 3च उत्तर काय मिळतं? 33.33. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. बघा 20वा. एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर काय? 5:7 आहे. खुर्चीची किंमत किती? ₹225 असल्यास 3 टेबलाची किंमत किती? आता बघा खुर्ची आणि टेबल किती? 5:7 बरोबर. आता काय खुर्चीची किंमत काय आहे? खुर्चीची किंमत किती? 225. खुर्ची किती आहे? काय आपली? 5. गुणोत्तर काय? 5:1. 5 म्हणजे काय? गुणोत्तरात आपण x जोडू शकतो. 5x 7x म्हणजे 5x बरोबर काय? खुर्चीची किंमत दिलेली आहे. 5x बरोबर काय? 225. तर x बरोबर काय येईल मग? बघा 225 भागिले 5. 5 चोक 20 आणि किती 2 उरले. 5 5 25. किती x बरोबर किती? 45 मिळाले. तर त्यांनी काय विचारले? x बरोबर तर काय त्यांनी काय विचारले आपल्याला? 3 टेबलाची किंमत विचारली. बरोबर? 3 टेबलांची किंमत विचारली. x बरोबर किती? 45. तर आता आपल्याला इथं
टेबल एक्सच्या जागेवर किंमत ठेवा. बघा किती आहे 7 टेबल किती आहे 7x. टेबलची किंमत काय आहे 7x म्हणून काय 7 गुणिले 45. 7 पाचा 35. 7 चोक 28 आणि 3 31 किती 315 ही मिळाली आपल्याला एका टेबलची किंमत. काय मिळाली आपल्याला एका टेबलची किंमत. त्यांनी काय म्हटले 3 टेबलांचे विचारले म्हणून गुणिले 3. 5 त्रिक 15 हा झाला 1. 3 एक 3 आणि 1 4 आणि 3 त्रिक 9. आपले उत्तर काय मिळाले 945. 945 पर्याय क्रमांक 3 मध्ये 945 रुपये. काय 945 आणि किती 3 टेबलची किंमत मिळाली. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. राजू 19 दिवसात 3,610 रुपये कमवतो, तर त्याला 10,830 रुपये कमवण्यासाठी किती दिवस लागतील. 19 दिवसात किती कमवतो तो, तर 3,610 रुपये. किती 3,610 रुपये, तर त्याला किती 10,830 रुपये कमवायचे, तर त्याला किती दिवस लागतील. तर बघा तिरकस गुणाकार करा. 19 गुणिले 10,830 भागिले किती 36 10. किती 36 10. बघा एक गेला 3 त्रिक 9 म्हणजे 361 एक एक आणि 361 त्रिक 1083 म्हणजे किती एकूण इथं किती आले 3 आले. 19 त्रिक 19 गुणिले 3 राहिले 19 त्रिक किती 57. पर्याय क्रमांक 2 मध्ये किती बघा फक्त 19 दिवसात किती 3610, तर 10,830 कमायला किती दिवस लागणार आहे. तर तिरकस गुणाकार करा आणि याचं उत्तर मिळून जात आहे तुम्हाला. सोपा क्वेश्चन आहे. बघा आता 3,275 रुपये मुदलाचे 10,5% 10,000 दर शेकडा 5% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती. किती विचारलंय 3 वर्षाचे सरळ व्याज आहे. सरळ व्याज आहे. सरळ व्याज म्हणजे काय सरळ व्याज बरोबर मुद्दल दर आणि काय मुदत भागिले काय 100 भागिले काय 100. बघा मुदत किती आहे मुद्दल किती आहे 3,275. दर किती आहे 5 आणि किती 3 वर्ष बरोबर काय 100 बरोबर 100. हे बघा 5 त्रिक इथं 15 5 त्रिक काय 15. हे जे किती 5 त्रिक 15 होते. 15 पाचे 75 हा 7. 15 पाचे 75 आणि परत 7. 15 आणि 7 ला गुणा 15 सुकी 90 15 सत्त 105 105 हे 7 7 आणि 5 12 किती झाले 112. हातचे आले 11 इथं 2 हातचे आले 11 15 2 30 30 आणि 40 आणि 41 किती झाले 15 2 30 40 41 हातचे आले 4 15 तरी 45 45 आणि 4 किती 49 किती 49 भागिले किती 100. बघा हे 2 शून्य काढून टाकायचे असेल तर 2 नंतर पॉईंट द्या मग काय होईल 491 पॉईंट किती 25. हे 100 आहेत म्हणून 2 नंतर पॉईंट दिला. आपलं उत्तर काय आलं 491.25. पर्याय क्रमांक किती 3 मध्ये 491.25. व्यवस्थित लक्ष द्या. एकदम महत्वाचे क्वेश्चन घेतलेले आहेत. एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडल्यास 25 सेमी लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक खांबापासून किती 7 सेमी अंतरावर जमिनीवर टेकले तर त्या खांबाची उंची किती. बघा आता क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. महत्वाचा क्वेश्चन आहे. व्यवस्थित समजला तर तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. बघा आता हे बघा काय एक शिडी आहे. थोडक्यात ही शिडी एक खांब आहे. हा काय हा खांब आहे. या खांबापासून एक शिडी आहे. एक शिडी अशी आहे. काय ही एक शिडी आहे. ती किती 25 सेमी लांबीच्या शिडी ही किती आहे 25 सेमी 25 सेंटीमीटर आहे. आणि किती अंतरावर खांबापासून तर 7 सेमी किती 7 सेमी. बघा इथं काय झाला काटकोन त्रिकोण झाला बरोबर. इथं 25 इकडे 7 किती 7 सेंटीमीटर. तर आपल्याला पायथागोरसचा प्रमेय काय काटकोन करणाऱ्या बाजू
बाजूंच्या वर्गाची काय बेरीज, काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर काय कर्णवर्ग, कर्णचा वर्ग, कर्णवर्ग की हे काय आहे, हा कर्ण आहे बरोबर. आणि ह्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहेत, त्यातली एक दिली आपल्याला 7, तर ही काढली, एक बाजू काढायची आपल्याला. एक काय दिली 7 दिली आणि एक कर्ण दिलाय 25. तर बघा मग त्यातली एक बाजू काय होईल मग बघा 7चा वर्ग प्लस जी बाजू काढायची ती x चा वर्ग बरोबर काय कर्ण किती आहे 25चा वर्ग, 7चा वर्ग 49 x स्क्वेअर आणि 25चा वर्ग 625. आता बघा 49 गेले x स्क्वेअर मायनस 625 मायनस 49 बघा किती राहिले 5तून 9 जात नाहीत तर काय इथं 15 झाले, किती झाले 6, किती 6, इथं किती राहिला 1 राहिला. तर 4 एकातून 4 जात नाहीत म्हणून हातचा घेतला, इथं 11 झाले. 4 किती 6 आणि 7 किती 7 आणि इकडे काय 576, इकडे आहे x स्क्वेअर आणि जर दोन्ही ही वर्ग केलं स्क्वेअर x स्क्वेअर बरोबर 576, तर हा कितीचा वर्ग आहे तर 24चा वर्ग आहे. कितीचा 576 किती 24चा वर्ग आहे. x बरोबर काय मिळाला आपल्याला 24, म्हणजे काय त्या खांबाची उंची किती मिळाली, खांबाची उंची किती मिळाली आपल्याला 24 सेंटीमीटर. व्यवस्थित जर मांडणी केली तर कळून जाईल, ते व्यवस्थित मांडणी केली गणित कळलं. पुढचं काटकोन हे तर आपल्याला सूत्र माहितीच आहे. आता बघा पुढचं एका इष्टिकाचे घनफळ 10,800 सेंटीमीटर क्यूब असून लांबी व रुंदी अनुक्रमे 40 सेंटीमीटर व 36 सेंटीमीटर असल्यास उंची किती आहे. बघा इष्टिका चिती काय इष्टिका चितीचं घनफळ दिलंय, घनफळचं सूत्र काय आहे LBH म्हणजे काय लांबी रुंदी आणि उंची. घनफळाचं सूत्र काय आहे LBH लांबी उंची, लांबी रुंदी आणि उंची. आपल्याला काय दिले हे घनफळ दिले, घनफळ किती दिलंय 10,800 बरोबर. आता L किती दिले आपल्याला, लांबी किती दिली 40 आणि उंची किती दिली 36 आणि आपल्याला काय हाईट काढायची म्हणजे h काढायचा आहे. बघा मग 10,800 भागिले किती होईल 40 गुणिले 36. बघा एक कटला 4 ने बघा 4 1 4, 4 2 8, 4 2 8 किती राहिले 2, 4 4 7 28 आणि हे 0 9 त्रिक 27 9 चोक 36 किती राहिले 30 छेद किती राहिले 4 बरोबर काय h. 4 7 28 किती राहिले 2 आणि परत 1.2 राहिले, मग पॉईंट दिला 0 घेतले 4 पंचे 20 बरोबर काय h. 7.5 उंची किती येईल पर्याय क्रमांक 4 मध्ये उंची किती मिळाली आपल्याला 7.5. बघा असे मिळून आपले आज 25 क्वेश्चन झालेत गणिताचे. आता पुढील लेक्चर मध्ये 25 बुद्धिमत्तेचे येतील. तर आपण आपले रेग्युलर टेस्ट सिरीज दिवसाला पडणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.